अमरावती मनपा अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या बडनेरा झोन येथील फायर ब्रिगेड कर्मचारी राजेश मोहन या कर्मचाऱ्याने 20 नोव्हेंबर रोजी सकाळी टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपविले। फायर ब्रिगेड कर्मचारी राजेश मोहन यांनी विषारी कीटकनाशक औषध प्राशन करून या घटनेला थेट वरिष्ठ अधिकारी केंद्रेसह इतर अधिकाऱ्यांना दोषी ठरविल्याचे बयान मृत्यूपूर्वी दिले। अशातच 20 नोव्हेंबरच्या रात्री राजेश मोहन यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईक चांगले संतापले। 21 नोव्हेंबर रोजी दुपारी अचानक जिल्हा सामान्य रुग्णालय समोर नातेवाईकांसह भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे आणि सहकार्यांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले। यावेळी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था अनेक तासापर्यंत ठप्प झाल्याने काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। या दरम्यान दोषी अग्निशमन अधिकारी प्रकरणाला दोषी असून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा, अन्यथा अंतिम संस्कार करण्यासाठी शव ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा मृतकांच्या पत्नीसह राजेश वानखडे यांनी घेतला। बडनेरा पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी मध्यस्थी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने रास्ता रोको आंदोलन रद्द करण्यात आले। आंदोलनादरम्यान अग्निशमन केंद्र प्रमुख केंद्रे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लाचेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यांना पदोन्नती कशी देण्यात आली याकरिता मनपा आयुक्त सौम्या शर्मा सुद्धा दोषी असल्याचा आरोप आझाद समाज पार्टीचे प्रदेश पदाधिकारी मनीष साठे यांनी केला। त्यांना टॉर्चर करत होते, सर्व्हिससाठी क्वार्टर खाली कर, कचरा आणून टाकला, सस्पेंड करून टाकला आणि त्यांना मानसिक त्रास देत गेले, ऑर्डर काढत गेले, मानसिक त्रास बदली करत गेले। एकच मागणी आहे, जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत बॉडी हलवत नाही। नेहमी जातीवर शिवीगाळ करून जातपात आणून तो नेहमी आम्हाला टॉर्चर करणं, क्वार्टर खाली करून मागणं। क्वार्टरचे हालाकी 9,000 आमचे घरभाडं कटून राहिलं तरी पण आम्हाला क्वार्टर खाली करायला लावून राहिले। माझं आता एकच म्हणणं आहे की त्यांना राजेश मोहन यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे। तोपर्यंत मी बॉडीला हात लावू देणार नाही। अजून सगळ्यांनी जर माझ्यावर या परिवारावर जर प्रेशर आणलं तर पॉयझन घेतल्याशिवाय मी इथं राहणार नाही। कोणत्या पदावर होते राजेश मोहन? हे केंद्र प्रमुखच्या पदावर होते, बडनेरा। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।